नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा भरघोस मतांनी जवळजवळ 37,500 मतांनी विजय झालेला आहे। त्यामुळे ठिकठिकाणी आता विजय उत्सव चालू आहे, जल्लोष सुरू आहे। आता आपण आलेलो आहोत बोपोडी गावामध्ये। या ठिकाणी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते परशुराम वाडेकर आणि पुणे शहराच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर आपल्या बरोबर आहेत। आता आपण त्यांना भेटायला जाणार आहोत। चला त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात या निवडणुकी संदर्भातलं त्यांचं जे प्रेडिक्शन होतं, त्यांचा जो अंदाज होता आणि त्यांनी केलेली कामं जी होती त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई जरा पुढे या तुम्ही। वाडेकर साहेब थोडंसं पुढे या। हां, आता आज जवळजवळ महिने 2 महिने केलेल्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे। 37,500 ही बंपर लॉटरी लागलेली आहे। काय तुम्ही सांगाल यार बंपर लॉटरी बद्दल? शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विजय, ऐतिहासिक विजय आज शिवाजीनगर मतदारसंघामध्ये नोंद झालेला आहे। यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा त्यांच्या विजयामध्ये मोठा वाटा आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, आंबेडकरी चळवळीतील सगळ्या कार्यकर्त्यांनी, बौद्ध समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, मुस्लिम समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, या मतदारसंघाचा ख्रिश्चन, मुस्लिम, आदिवासी, भटकेमुक्त सगळ्या मतदारांनी सिद्धार्थ शिरोळे यांना प्रचंड मत दिलेलं आहे। म्हणून जे लोक ओरडत होती की या ठिकाणी बोपडीमध्ये, औंधमध्ये, चिखलवाडीमध्ये आम्हाला महायुतीला मतदान पडणार नाही आहे, पण हा जो त्यांनी पोपोकंटा केला होता की मत मिळणार नाही, सर्वाधिक मतं याच वसाहतीमधून सिद्धार्थ शिरोळेला मिळाले। म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ या नावामध्ये गमक आहे। सिद्धार्थ हे तथागताचं नाव आहे। सिद्धार्थ तथागताचं चिन्ह देखील कमळ आहे। ज्या कमळावर ते विराजमान झाल्यात त्यात शांतमय सिद्धार्थ शिरोळे जे सगळ्यांसोबत सगळ्यांना घेऊन काम करतात, अशा सिद्धार्थ शिरोळेचं कमळ शिवाजीनगरमध्ये सर्व नागरिकांनी फुलवलेलं आहे। म्हणून आंबेडकरी जनतेला मोठा आनंद झाला आहे। उपमहापौर सुनीता वाडेकर या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून, रिपब्लिकन पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून सिद्धार्थ शिरोळे यांचं अत्यंत मनापासून काम केलं। 2 वर्षापासून आम्ही सांगत होतो की या मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे प्रचंड मताने पुन्हा एकदा निवडून जातील आणि सर्व समाज बांधव त्यांना मतदान देईल। म्हणून आज त्या सर्वांच्या भाजपच्याही लक्षात आलं आहे की चांगल्या माणसाला मतं ही सर्व जनता देते। माणूस म्हणून सिद्धार्थ शिरोळेला प्रचंड मतं यावेळेस मिळालेली आहेत। त्यामुळं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला प्रचंड मोठा आनंद झालेला आहे। सिद्धार्थ शिरोळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता आपण बोलणार आहोत पुणे शहराच्या उपमहापौर सुनीता वाडेकर ताई। वाडेकर ताई, तुमच्यासाठी एवढ्या काय की तुमच्या सगळ्या महिला आहेत आणि लाडक्या बहिणींनी यावेळेस बंपर ड्रॉ दिलेला आहे आणि महायुतीच्या बाजूने इतका बंपर कौल या लाडक्या बहिणींनी दिलाय, काय सांगाल तुम्ही? खऱ्या अर्थाने सिद्धार्थ शिरोळे हे लाडकी बहीण नव्हे तर गेले 5 वर्षापासून ह्या भागामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं उत्तम कार्य सर्वांशी मिळून जुळून एक हसमुख चेहरा ह्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आपल्याला लाभलेले आहेत। खऱ्या अर्थाने गेल्या वेळेस पण ते निवडून आले आणि आत्ता दुसऱ्यांदा निवडून आले आणि लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना ह्या शासनामार्फत त्यांनी केलेला आहे आणि हे प्रत्येकाला लाभदायक आहे। ह्यावेळेसचे महिला, प्रत्येक समाजामधल्या महिला, सर्व पक्षामधल्या महिला सिद्धार्थ शिरोळे यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। म्हणून ह्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये एक आनंद, उत्साह आज आपण ह्या मार्फत बघत आहोत। महिला अतिशय उत्साहामध्ये आज आपण ह्या ठिकाणी डीजे वगैरे लावून, गुलाल खेळून आनंद उत्साह करत आहेत आणि सिद्धार्थ शिरोळे हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा स्वभाव देखील चांगला आहे। म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे कार्यकर्ते आपल्याला लागलेले आहेत। त्यांना भरभरून आम्ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। पुढील येणाऱ्या काळामध्ये पण ते असेच कार्य करतील असं सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो। थांबतो। शिरोळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिद्धार्थ शिरोळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिद्धार्थ शिरोळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सिद्धार्थ शिरोळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो।
बंपर विजयासाठी सिद्धार्थ शिरोळे यांना